जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेचिना। तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा। अनाथ अज्ञानी कोणी नाही त्यासी, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्यासी पायापे विठ्ठला ठेवी मज। तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा। तुका म्हणे ऐसी करा निर्वण, तुका म्हणे ऐसी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे। तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वधि साक्ष्यभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरमपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्थं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोले हनुमान जी महाराज की जय। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आता बंधू श्रुतिजन जे अखंड सावधान जया सत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमानी। आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी। नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे। सेवेलागी सेवक झालो, 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 सेवेलागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा व्यर्थ
सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पाविचिना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा. उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप मौजे आंदलगाव या गावामध्ये आजचं कीर्तनाचं आयोजन सर्वांना ज्ञातच आहे. आपल्याच गावातील कैलासवासी भागीरथीबाई सोपानराव उगिले यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने 2 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तेव्हा सर्वांना ज्ञातच आहे प्रथम दिवसाची सेवा श्री हरिभक्त परायण हरिभाऊ सोपानराव उगिले व तसेच गोपाळ सोपानराव उगिले यांच्या माध्यमातून व तसेच कैलासवासी भागीरथीबाई सोपानराव उगिले यांचे नातू श्री हरिभक्त परायण ज्यांचं वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम आहे व ज्यांचं यूट्यूबवरती नामाचा गजर हे चॅनलसुद्धा आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून ते वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन गेल्या 5-6 वर्षापासून वारकरी संप्रदायाचा प्रचार ते यूट्यूबच्या माध्यमातून करत आहेत. असे असणारे श्री हरिभक्त परायण नामदेवभाऊ उगिले यांच्या माध्यमातून आलेली ही कीर्तनरूपी सेवा. तेव्हा कीर्तनाकरता उपस्थित असलेले सर्व श्रोते सज्जन भाविक मायबाप तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. आपलं ग्रामदैवत हनुमंतरायांना प्रणाम करतो व तसेच आज कीर्तनाला उपस्थित असणारे आत्ता इतक्यात ज्यांचं आगमन झालं नाशिक भागातील आंतरवली गावचं भजनी मंडळ, सर्व महाराज मंडळी, सर्व साधक मंडळी, हा आंदरसूल ते आता डोक्यात बसली फिट. आंदरसूल गावचे सर्व आमचे महाराज मंडळी, साधक मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी उपस्थित आहेत व तसेच आमच्या रेणापूर तालुक्यातील सर्व भजनी मंडळ आता भरपूर गावचे आलेले आहेत. तेव्हा रेणापूर तालुका म्हटलं की विषय संपला. व तसेच आपल्याच गावातील रत्न ज्यांनी आपलं पूर्ण जीवन वारकरी संप्रदायामध्ये समर्पित केलं आहे असे आमचे असणारे श्री हरिभक्त परायण हनुमंत भाऊ आंदलगावकर हे सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. आदी सर्व खाली बसलेल्यामध्ये कोणी साधक मंडळी असतील, वारकरी मंडळी असतील, महाराज मंडळी असतील व तसेच आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे आपल्याच रेणापूर तालुक्यामध्ये मोठं देवस्थान आहे दर्जी बोरगावला, तिथले असणारे श्री हरिभक्त परायण विकी माऊलीसुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांचासुद्धा चरणावर नतमस्तक होतो. आदी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन कीर्तनरूपी सेवेला आरंभ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंद्य जगदवंदनीय संतश्रेष्ठ महाराष्ट्रभूषण वैराग्याचे थोर महान पुतळे सुप्रसिद्ध साधू देहुगाव निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वाणीतील 4 चरणाचा विनंती प्रकरणातील अभंग आपण कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. तसं पाहिलं तर अभंग 4 चरणाचा आहे. या 4 चरणाचा जर विचार केला तर अभंगाचं प्रथम चरण असं आहे: जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पाविचिना. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये आलेला अनुभव या प्रथम चरणाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासमोर प्रगट केलेला आहे. आणि याच पहिल्या चरणाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज मृत्यू लोकामध्ये आलेल्या सर्व मानव जातीला उपदेशसुद्धा करतात. जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पाविचिना. बाबा 83,99,999 योनी फिरल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये हा मनुष्यदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. ज्या अर्थी आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या अर्थी आपल्याला एक ना एक दिवस हे मृत्यू लोक सोडून जायचंच आहे. मग जगाच्या पाठीवर कुणीही असू द्या, कीर्तन करणारा महाराज असू द्या,
नाहीतर आमच्या टाळकरी वर्गापैकी कुणी असू द्या, नाहीतर कीर्तन ऐकण्याकरता बसलेल्या श्रोत्यापैकी कुणीतरी कुणी असू द्या, प्रत्येकाला एक ना एक दिवशी मृत्यूलोक सोडून जायचंच आहे. परंतु देवाची सुद्धा काय कमाल आहे बघा. मृत्यूलोकामध्ये जन्माला घालत असताना भगवंताने आपल्याला जन्माला घातलं, परंतु जन्माला यायच्या अगोदर जन्माला येण्याची तारीख आपल्याला माहीत नाही. कोणत्या आईच्या पोटी आपल्याला जन्म घ्यायचा आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. कोणत्या घरामध्ये जन्म घ्यायचा हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. कुठल्या कुळामध्ये जन्म घ्यायचा हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. कुठल्या गावामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जन्म घ्यायचा का महाराष्ट्राच्या बाहेर जन्म घ्यायचा, दिवसा जन्माला यायचं का रात्री जन्माला यायचं, याच्यातलं कुठलंच गणित आपल्या हातात नाही. याच्यातलं कुठलंच गणित आपल्या हातात नाही. तरीसुद्धा आपण मृत्यूलोकामध्ये जन्माला येतो. ठीक आहे, जन्माला येण्याची तारीख, वार, दिवस, रात्र, कुठल्या गावामध्ये जन्म घ्यायचा, कुठल्या आईच्या पोटी जन्म घ्यायचा, कुठल्या तालुक्यामध्ये जन्म घ्यायचा, कुठल्या जिल्ह्यामध्ये जन्म घ्यायचा, महाराष्ट्रामध्ये जन्म घ्यायचा का महाराष्ट्राच्या बाहेर जन्म घ्यायचा, याच्यातलं कुठलंच गणित आपल्याला माहीत नाही. तरी हे आपण मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो. जन्माला येण्याची कुठलीच सत्ता आपल्या हातात नाही, मान्य आहे. परंतु कमीत कमी मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना हे मृत्यूलोक सोडून जायचं कधी, कमीत कमी ही तरी सुद्धा सत्ता आपल्या हातात पाहिजे ना. ही सुद्धा सत्ता आपल्या हातात नाही. म्हणजे जन्माला यायचं सुद्धा आपल्या हातात नाही आणि मृत्यूलोक सोडून म्हणजे कधी मरायचं हे सुद्धा आपल्या हातात नाही. टाईम वेळ कुणाचीच ठरलेली नाही. जायाचे शरीर जाई लक्षणात, कधी जाईल सांगता येत नाही. कहा गोपीनाथ पावेची ना, याची अनुभूती जगद्गुरु तुकाराम महाराजांना आल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज देहूगावामध्ये मोठी सभा भरलेली आहे संत महात्म्यांची. आणि त्या सभेमध्ये मोठमोठी ऋषी, मोठमोठी तपी, मोठमोठे महात्मे त्या सभेमध्ये आलेले आहेत. ज्यांचं बसणं उठणं देवासोबत आहे, ज्यांना म्हणजे मनाला वाटेल तेव्हा देवाकडे जायचं, देवासोबत गप्पा मारायच्या, वापस यायचं, असं ज्यांचं जीवन आहे, असे महात्मे देहूगावामध्ये मोठी सभा भरलेली आणि त्या सभेमध्ये ते आलेले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांना ही बातमी कळाली. तुकाराम महाराज त्या सभेमध्ये गेलेले आहेत. आणि सभेमध्ये गेल्यानंतर एक लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या माणसाकडून जर आपल्याला एखादं काम करून घ्यायचं असेल तर अगोदर आपल्याला त्या माणसाची स्तुती करावी लागते. बरोबर आहे. आपलं महत्त्वाचं काम आहे एका माणसाकडं, त्याच्याकडून आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे. मग तिथे गेल्यानंतर त्याची स्तुतीच करावी लागते ना. का तिथे गेल्यानंतर अगोदर त्याची गच्ची पकडायची, त्याला 4 शिव्या द्यायच्या, बरोबर आहे, त्याच्या कुळाचा उद्धार करायचा, 2 कानसुलीत ठेवून द्यायच्या आणि मग म्हणायचं माझं एक काम आहे, करशील का. असं म्हटल्यानंतर कोण करेल का? हो, नाही करणार. म्हणून अगोदर एखाद्या माणसाकडून जर आपल्याला एखादं काम करून घ्यायचं असेल तर अगोदर आपल्याला त्या माणसाची स्तुती करावी लागते. आणि तेच केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तिथे गेल्यानंतर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही कृपावंत आहात. एवढंच नाही तर तुम्ही कृपेचे सागर आहात. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरूप हा फार सांगा देवा. माझा एक निरोप आहे आणि तो निरोप मला भगवंतापर्यंत पोहोच करायचा आहे. ठीक आहे महाराज, तुमचा निरोप आहे तो आम्ही भगवंतापर्यंत पोहोच करू. परंतु नेमका कोणता निरोप आहे तुमचा? जगद्गुरु तुकाराम महाराज तो निरोप अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्यासी, पायापे विठ्ठला ठेवी मज. देवाकडे तुम्ही गेल्यानंतर देवाला सांगा की मृत्यू लोकामध्ये एक तुका नावाचा व्यक्ती राहतो, एक तुका नावाचा माणूस राहतो. ज्यावेळेस हे मृत्यूलोक सोडून देवा मी तुझ्याजवळ येईन ना, मी एक अनाथ आहे, मी एक अज्ञानी आहे. जन्माला येत असताना सुद्धा मी एक प्रवास एकटाच केला. जन्माला येत असताना मी एकट्यानेच प्रवास केला आणि शेवटचा प्रवास सुद्धा मला एकट्यालाच करायचा आहे. या जगामध्ये माझं कोणीच नाही, मी एक अनाथ आहे, मी एक अज्ञानी आहे. आणि ज्यावेळेस मी हे मृत्यूलोक सोडून देवा तुझ्याजवळ येईन ना, त्यावेळेस मला तुझ्या चरणाजवळ जागा दे. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्यासी, पायापे विठ्ठला ठेवी मज. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. बस महाराज, एवढाच निरोप आहे का तुमचा? हो, एवढाच निरोप आहे, एवढाच निरोप आहे. मग महाराज, आम्ही जर हा तुमचा निरोप भगवंतापर्यंत पोहोच केला तर तुम्हाला खात्री आहे का की तो पंढरीश परमात्मा तुम्हाला त्यांच्या पायाजवळ जागा देईल? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मला खात्री आहे, माझा जर हा निरोप तुम्ही त्या पंढरीश परमात्मापर्यंत पोहोच केला तर तो मला त्याच्या चरणाजवळ सुद्धा जागा देईल. एवढंच काय, मी जोपर्यंत मृत्यू लोकामध्ये आहे तोपर्यंत माझ्यावर किती जरी मोठं संकट आलं तर त्या संकटातून बाहेर काढण्याकरता तो पंढरीश परमात्मा नक्कीच मृत्यू लोकामध्ये धावून येईल, ही माझी खात्री आहे, हा माझा विश्वास आहे. तुका म्हणे ऐसी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरूप हा फार सांगा देवा.
हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 बोला पुंडली गवरधारी विठ्ठल विठ्ठला 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 जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेचिना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा. कीर्तनरूपी सेवकर्ता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज मृत्यू लोकामध्ये आलेल्या सर्व मानव जातीला प्रथम चरणाच्या माध्यमातून उपदेश करतात आणि बाकी 3 चरणाच्या माध्यमातून आपली म्हणजे आपला निरोप काय आहे हा निरोप संत महात्म्यापर्यंत पोहोच करतात. ज्यांच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कैलासवासी भागीरथीबाई सोपानराव उगिले यांच्या प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने त्यांचे असणारे 2 सुपुत्र हरिभाऊ सोपानराव उगिले व तसेच गोपाळ सोपानराव उगिले या सर्व उगिले परिवाराच्या वतीने आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तसं पाहिलं तर एखाद्याची आई गेलेली असेल किंवा एखाद्याचे वडील गेलेले असतील. आई गेल्यानंतर किंवा वडील गेल्यानंतर वर्षश्राद्ध का करावी, पुण्यतिथी का साजरा करावी हा प्रश्न काही जणांना पडलेला असतो. एक लक्षात घ्या, एखाद्याची आई गेलेली असेल किंवा एखाद्याचे वडील गेलेले असतील तर मुलाचं पहिलं कर्तव्य आहे की त्यांनी आईचं गोड जेवण म्हणजे गंगापूजन आपण त्याला 13 म्हणतो. आईची वर्षश्राद्ध आईची पुण्यतिथी साजरा केली पाहिजे. त्यालाच पुत्र म्हणतात. पुत्र कोणाला म्हणायचं? जो पुत्र आपल्या पितरांना नरकातून तारतो त्याला पुत्र म्हणायचं. नाहीतर काही काही पुत्र आपल्याला असे पाहायला मिळतात मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना ते पुत्र आईवडील जिवंत असतानाही त्यांची सेवा करत नाहीत आणि आईवडील गेल्यानंतर सुद्धा त्यांचं स्मरण करत नाहीत. असे सुद्धा पुत्र आपल्याला पाहायला मिळतात. मग महाराज आईची पुण्यतिथी आईची वर्षश्राद्ध का करावी किंवा आईवडिलांची सेवा का करावी? तर आईवडिलांची सेवा केल्यानंतर आपल्याला जे फळ मिळणार आहे ना ते फळ या त्रैलोक्यामध्ये कुठलीही साधना केल्यानंतर आपल्याला त्या फळाची प्राप्ती होणार नाही. ज्या फळाची प्राप्ती आईवडिलांची सेवा केल्यानंतर ते फळ आपल्या पदरात पडणार आहे. हो, याला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाभारतामध्ये घडलेला विषय आहे बघा. एक कौशिक नावाचे ब्राह्मण एका अरण्यामध्ये गेले आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर एका वटवृक्षाखाली बसून ते साधना करीत होते. साधना करीत असताना ते ज्या वटवृक्षाखाली बसले होते त्या वटवृक्षावर एक बगळीण बसली होती आणि ती बगळीण ओरडत होती. आपल्या भाषेमध्ये रेणापूर तालुक्याच्या आरडत होती, ओरडत होती. ओरडत असताना त्या वटवृक्षाखाली ते कौशिक ऋषी बसले होते. त्या कौशिक ऋषींना त्या बगळींचा आवाज कानावर पडल्यानंतर त्यांच्या साधनेमध्ये व्यत्यय येऊ लागला, अडचण येऊ लागली. त्यावेळेस त्या कौशिक ऋषींनी त्या बगळींकडे डोकावून पाहिलं तरीही ती बगळीण ओरडायचं कमी करत नव्हती. ते ओरडण्यामुळे ते आवाज कानावर पडण्यामुळे
कौशिक ऋषी जी साधना करीत होते त्या साधनेमध्ये त्यांना व्यत्यय येत होता. त्या बगडींचा राग आला त्यांना आणि रागाने त्यांनी त्या बगडीकडे पाहिलं. रागाने बगडीकडे पाहिल्यानंतर कौशिक ऋषींनी जी साधना केली होती त्या साधनेचं बळ त्यांच्या डोळ्यामध्ये गेलं आणि साधनेचं बळ डोळ्यामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेस त्या कौशिक ऋषीची दृष्टी त्या बगडीकडे पडली त्यावेळेस ती बगडी जागेवर जळून खाक झाली. म्हणजे तिची राग जमिनीवर पडली. राग जमिनीवर पडल्यानंतर कौशिक ऋषींना वाटलं की बाबा आपल्या बगनाने ती बगडी जागेवर जळून खाक झाली, तिची राग झाली, म्हणजे आपण केलेल्या साधनेचं बळ आपल्याला प्राप्त झालं. असा अहंकार कौशिक ऋषीच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. मग कौशिक ऋषी तिथून निघून गेले. एका गळ्यामध्ये झोळी घेतली. झोळी घेतल्यानंतर एका गावामध्ये ते भिक्षा मागण्याकरता गेले. भिक्षा मागण्याकरता गेल्यानंतर एका दारासमोर जाऊन उभारले आणि दारासमोर जाऊन उभारल्यानंतर त्यांनी आरोळी ठोकली. भिक्षाम देहि मा अशी आरोळी ठोकली. आरोळी ठोकल्यानंतर मधून काहीच आवाज आला नाही किंवा मधून कोण धावत आलं नाही. कारण कौशिक ऋषी ज्या दारावर गेले होते ना ते दार एका पतिव्रतेचं दार होतं आणि त्या घरची महिला, त्या घरची बाई आपल्या पतीची सेवा करत बसली होती. कौशिक ऋषींनी दिलेल्या आरोळीचा आवाज त्या महिलेच्या कानापर्यंत गेला, परंतु ती महिला आपल्या पतीची सेवा करण्यामध्ये रत झाली होती, म्हणजे मग्न झाली होती. बाहेर कोण आले काय आले तिचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. थोडा वेळ निघून गेला. थोडा वेळ निघून गेल्यानंतर परत कौशिक ऋषीने आरोळी ठोकली. भिक्षाम देहि मा अशी आरोळी ठोकल्यानंतर तरीही मधून बाहेर कोणी आलं नाही. आणखीन थोडा वेळ गेल्यानंतर कौशिक ऋषींना राग आला. त्यांचा चेहरा लालबुंद झाला, डोळे लालबुंद झाले, डोळ्यातून नुसते अंगारे बाहेर निघू लागले. ते दृश्य त्या घरातल्या असणाऱ्या महिलेने पाहिलं. पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं की बाबा महाराज रागावलेत, महाराजांना भरपूर राग आलेला आहे, आपण आत्ताच उठून गेलं पाहिजे. असा विचार करून ती महिला जागेवरून उठली आणि दारापर्यंत पळत पळत आली. आल्यानंतर ती महिला त्या कौशिक ऋषींना म्हणू लागली, महाराज मला माफ करा, मला माफ करा, मी माझ्या पतीची सेवा करत होते आणि सेवा करत असल्यामुळे मी इतकी रत झाले होते त्यामध्ये की मला तुमचा आवाज ऐकू आला, परंतु मी पतीची सेवा करत असल्यामुळं मी तिथून उठले नाही. माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला माफ करा. ती महिला हात जोडून माफी मागते कौशिक ऋषीची, परंतु तरीही कौशिक ऋषींचा राग कमी होत नाही. लालबुंद चेहरा झालेला आहे, डोळ्याच्या बाहेर नुसते अंगारे फुललेत. काहीही केलं, कितीही समजूत घातलं, कितीही विनवणी केली तर कौशिक ऋषींचा राग काही शांत होत नव्हता. त्यावेळेस त्या आईसाहेबांनी म्हटलं की महाराज तुम्ही आणखीन याच्यापेक्षा किती जरी रागाने माझ्याकडे पाहिलं तर माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. मी काही त्या अरण्यातली बगडी नाही जळून खाक व्हायला. हे उद्गार त्या महिलेच्या तोंडातून निघाल्यानंतर कौशिक ऋषींचा राग तिथंच थंड झाला, तिथंच कमी झाला. हो, आगीसारखे गरम झाले होते कौशिक ऋषी, परंतु त्या महिलेच्या मुखातून ते उद्गार जे निघाले आणि ते उद्गार जे कौशिक ऋषींनी ऐकले त्या ठिकाणी कौशिक ऋषीचं आईस्क्रीम झालं, थंडगार झाली. कौशिक ऋषी विचार करू लागले, बाबा अरण्यामध्ये आम्ही केलेले कुटाने या महिलेपर्यंत कसं काय आले. विचार करायला लागले कौशिक ऋषी मनातल्या मनात, तिथं आम्ही काय उचापात्या केल्या, यांना कसं माहीत झालं, राहवलं नाही. जिज्ञासा निर्माण झाली कौशिक ऋषींच्या अंतःकरणामध्ये. मग कौशिक ऋषी त्या आईसाहेबांना विचारतात, आईसाहेब अरण्यामध्ये वटवृक्षाखाली मी साधनेला बसल्यानंतर मी एका बगडींकडे पाहिल्यानंतर माझी दृष्टी त्या बगडींवर पडल्यानंतर ती बगडी जुळून खाक झाली आणि तिची राख होऊन जमिनीवर पडली. त्यावेळेस तिथं कोण सुद्धा नव्हतं, मी आणि ती बगडीनच होतो. तुम्हाला कसं काय ते माहीत झालं. त्यावेळी साईसाहेब म्हणतात, महाराज आम्हाला या त्रैलोक्यामध्ये काय व्हायले ते पाहण्याकरता आम्हाला कुठं बाहेर जायची गरज नाही. आम्हाला बसल्या जागी या त्रैलोक्यातलं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं, आम्हाला कुठंच जायची गरज नाही. याच्या पाठीमागचं कारण काय. महाराज विचारतात, कित्येक वर्ष आम्ही अरण्यामध्ये साधना केली, कित्येक वर्ष आम्ही अरण्यामध्ये तपश्चर्या केली, आमची दाढी हात लांब झाली, चल्लालो तर जमिनीवर लुळाली आमची दाढी. कित्येक वर्ष आम्हाला आमच्या आयुष्यातले निघून गेले, परंतु तुम्हाला जे प्राप्त झालं ते आम्हाला प्राप्त झालं नाही. याच्या पाठीमागचं कारण काय. त्यावेळी साईसाहेब म्हणतात, महाराज त्रैलोक्यातलं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आम्हाला कुठं बाहेर जायची गरज नाही, ते आम्हाला घरी बसल्या प्राप्त होतं. याच्या पाठीमागचं कारण काय. तर मी एक पतिव्रत आहे. मी माझ्या पतीची सेवा निष्ठेने शुद्ध अंतःकरणाने करत असल्यामुळं मला त्या सेवेचं फळ त्रैलोक्यातलं ज्ञान मला घरी बसल्या बसल्या प्राप्त होतं. आता तुम्ही माझं काय धरून बसलाय. तुम्हाला जर आणखीन काही पाहायचं असेल
तर आमच्या गावामध्ये एक धर्मव्याधी राहतो बघा. धर्मव्याधी म्हणजे मांसाची विक्री करणारा धर्मव्याधी, त्याला धर्मव्याधी म्हणायचं. मांसाची विक्री करणारा आमच्या गावामध्ये एक धर्मव्याधी राहतो. तुम्ही जर त्याच्याकडे गेलो ना तर तुम्हाला मी जे काही सांगितलेलं आहे याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आणखी ज्ञान तुम्हाला तिथे गेल्यानंतर मिळेल. असं कसं शक्य आहे? मला काहीच विचारू नका, तुम्ही तिकडे जाऊन पहा. असं म्हटल्यानंतर मग त्याचं दुकान कुठं आहे? चौकात आहे बघा, गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. मग कौशिक ऋषी त्याचा पत्ता विचारत त्या धर्मव्याध्याच्या दुकानाजवळ गेले. दुकानाजवळ गेल्यानंतर तिथली गर्दी पाहिली. श्रावण महिना संपला होता, फुल गर्दी झाली होती दुकानावर. कोणी म्हणते पावशेर द्या, कोणी म्हणते अर्धा किलो द्या, कोणी म्हणते 1 किलो द्या. ते प्रसंग आपल्या डोळ्यांनी कौशिक ऋषींनी पाहिल्यानंतर तोंडाला हात लावला. काय देवानं मला आज दृश्य दाखवलं बाबा. असा विचार करून कौशिक ऋषी पुढे न जाता वापस फिरल्यानंतर त्या धर्मव्याधीने महाराजांना आवाज दिला, ओ महाराज, मला असं वाटतं की तुम्ही मलाच भेटायला आलायत. मग भेटायला आलाय तर भेटून जा ना, वापस कशाला चालले? असं म्हटल्यानंतर कौशिक ऋषी पळत त्याच्या जवळ गेले आणि तिचे पाय धरले आणि विचारलं, बाबा मी तुला आज भेटायला आलोय की तुला कसं काय माहीत झालं? ज्या मावशीला विचारून मी तुझ्याकडे आलो त्या मावशीनं तुला मिस कॉल वगैरे दिला का काय? व्हॉट्सअपवर मेसेज वगैरे केला का मी यायलोय म्हणून? त्यावेळेस त्या धर्मव्याध्याने सांगितलं, महाराज तुम्ही मला भेटायला यायलात हे मला कुणी सांगायची गरज नाही. का तर त्रैलोक्यातलं ज्ञान आम्हाला बसल्या जागी प्राप्त होतं. आम्हाला कोणी सांगायची गरज नाही, आम्हाला कोणी फोन करायची सुद्धा गरज नाही. धर्मव्याधी म्हणू लागला. त्यावेळेस महाराज म्हणू लागले, बाबा नेमकं त्रैलोक्यातलं ज्ञान तुम्हाला एका जागी बसल्यानंतर कसं प्राप्त होतं? त्यावेळेस तो धर्मव्याधी म्हणू लागला, महाराज जरी मी मांसाची विक्री करत असलो तरी सुद्धा माझ्या घरी 2 दैवत आहेत. माझ्या घरी 2 दैवत आहेत. त्या दैवंताची मी सकाळी उठल्या पूजा करतो, निष्ठेने भावनेने त्यांची पूजा करतो, त्यांची सेवा करतो. आणि घराच्या बाहेर पडत असताना आम्ही त्या दैवतेचं दर्शन घेऊनच घराच्या बाहेर पडतो आणि आमच्या कामधंद्याला लागतो. दिवसभर आम्ही कामधंदा करतो आणि संध्याकाळी आम्ही घरी गेल्यानंतर हातपाय वगैरे धुतल्यानंतर जेवण करायच्या अगोदर आम्ही त्या दैवतेचं दर्शन घेतो आणि मग आम्ही जेवायला बसतो. हा आमचा रोजचा नित्यनेम आहे आणि त्याचं फळ मला त्रैलोक्यातलं ज्ञान बसल्या जागी प्राप्त होतं. मग तुमचं ते दैवत कोण आहे मला दाखवचाल का? कोण म्हणते? कौशिक ऋषी म्हणतात. त्यावेळेस धर्मव्याध्याने म्हटलं, महाराज थोडा वेळ थांबा, 4-5 कस्टमर आहेत त्यांना कटितो एकदा, मग जाऊ आपण माझ्या घराकडं. असं म्हटले. 4-5 कस्टमर जे होते त्यांना जे काही पाहिजे होते ते दिलं, वाट लावलं. संध्याकाळ झाली होती, उशीर भरपूर झाला होता. दुकान बंद केलं, दुकानाचं सेटर खाली वळलं आणि मग कौशिक ऋषींना घेऊन तो धर्मव्याधी आपल्या घराकडे निघून गेला. घराकडे गेल्यानंतर घराच्या बाहेर उभारलेले 2 जण आणि त्या धर्मव्याध्याच्या डाळजामध्ये 2 दैवत बसलेले आहेत. एक उजव्या बाजूला बसलेला आहे आणि एक डाव्या बाजूला बसलेला आहे. मग त्या धर्मव्याध्याने सांगितलं, महाराज हे माझे 2 दैवत आहेत. उजव्या बाजूला हात केला, ही माझी माता, आणि डाव्या हाताने दाखवलं ही माझी पिता आहेत. मातृदेव भव पितृदेव भव. मी माझ्या आईची आणि वडिलांची रात्रंदिवस सेवा करतो आणि त्या सेवेचं फळ या त्रैलोक्यात असणारं ज्ञान मला घरी बसल्या जागी प्राप्त होतं. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत घ्या. मी काय म्हटलो तुम्हाला? आई वडिलांची सेवा केल्यानंतर त्रैलोक्यातलं ज्ञान आपल्याला बसल्या जागी प्राप्त होतं. परंतु आई वडिलांची सेवा केली पाहिजे, त्याच्याशिवाय मेवा खायला मिळत नाही. अगोदर आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे. ज्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळलं, 9 महिने 9 दिवसानंतर आपण ज्यावेळी जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर आपल्याला लहानाचं मोठं करत असताना त्या आईने किती कष्ट खाल्लेले असतील, किती यातना भोगलेल्या असतील. किंवा आपल्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं करण्याकरता, आपल्याला घालण्याकरता चांगले कपडे मिळावे, आपल्याला राहण्याकरता चांगलं घर मिळावं, आपल्यासुद्धा दारामध्ये एखादी 4 व्हीलर गाडी राहावी, आपल्यासुद्धा मुलांनी चांगली शाळा शिकावी, आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, आपला मुलगा शिकून मोठा व्हावा, आपल्या मुलाला चांगली ड्युटी लागावी, चांगली सर्व्हिस लागावी, त्याच्या माध्यमातून त्याला चांगला पगार मिळावा. असे स्वप्न जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त आपली आई आणि आपले वडीलच पाहू शकतात. म्हणून या जगाच्या पाठीवर जर आपला कळवळा कोणाला येत असेल ना, तो कळवळा फक्त आणि फक्त एकाच जातीला येतो. तो कळवळा म्हणजे फक्त आपल्या आईलाच येतो. जगाच्या पाठीवर आईच्या अंतःकरणामध्ये लेकराबद्दल जो कळवळा असतो ना,
तो कळवळा जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाच्या अंतःकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना आवर्जून म्हणावं लागलं, ऐशी कळवळ्याची जाती हा, 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 ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती हा, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती आ, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती हा, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना या कलियुगामध्ये आपल्याला एक जात अशी पाहायला मिळेल की जिच्या अंतःकरणामध्ये आपल्या लेकराबद्दल कळवळ आहे, तिलाच वाटतं की आपल्या लेकराचं हित व्हावं. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आणि आईच्या अंतःकरणामध्ये हा कळवळा असल्यामुळे एखाद्याची जर आई गेलेली असेल किंवा एखाद्याची वडील गेलेले असतील, त्याचं कर्तव्य आहे की आईच्या नावाने वडिलांच्या नावाने गोड जेवण केलं पाहिजे, वर्षश्राद्ध केली पाहिजे, पुण्यतिथी केली पाहिजे. महाराज आम्ही का करावं? तर याच्या पाठीमागचं कारण हे आहे, जर एखाद्याची आई गेलेली असतील किंवा एखाद्याचे वडील गेलेले असतील, त्यांच्या नावाने पिंडदान केलं पाहिजे. ते पिंड काय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, परंतु त्यांच्या योगाने त्यांच्या नावाने मृत्यू लोकामध्ये तो पुत्र म्हणजे त्यांच्या नावाने जे कोणी अन्नदान करणार आहेत ते अन्नदान केल्यानंतर प्रसादाच्या रूपामध्ये तो प्रसाद त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आणि पोहोचल्यानंतर पितृपक्षामध्ये जाण्याकरता त्यांना 1 वर्ष कालावधी लागतो. म्हणजे आज ज्यांची वर्षश्राद्ध आहे, एखादा माणूस जर मृत्यूलोक सोडून निघून गेला तर पितृपक्षामध्ये जाण्याकरता किंवा स्वर्गामध्ये जाण्याकरता किंवा नरकामध्ये जाण्याकरता 1 वर्षाचा प्रवास शास्त्राने सांगितलेला आहे. आणि आजच्या दिवशी पितृपक्षाच्या दारामध्ये जाऊन ते उभारलेले असतात. मग आता पुढे जायचं म्हटल्यानंतर समजा ते मृत्यू लोकामध्ये जिवंत असताना जीवन जगत असताना त्यांच्याकडून कधी अन्नदान घडलं नसेल, त्यांच्याकडून कधी वस्त्रदान घडलं नसेल, त्यांच्याकडून कधी ज्ञानदान घडलं नसेल. जर त्यांच्याकडून ह्या गोष्टी घडलेल्या नसल्या तर पुत्राचं कर्तव्य आहे त्यांनी निघून गेल्यानंतर त्यांच्या नावाने त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजेत. याच्याने काय होईल महाराज? तर आपण इथं त्यांच्या नावाने अन्नदान केल्यानंतर, वस्त्रदान केल्यानंतर किंवा ज्ञानदान केल्यानंतर त्याचं जे काही पुण्य आपल्या पदरात पडणार आहे त्याच्यातलं थोडंसं पुण्य त्यांच्यासुद्धा पदरामध्ये पडतं आणि पुढे जाण्याकरता त्यांना रस्ता मोकळा होतो. म्हणून पुत्राचं कर्तव्य आहे, आई गेलेली असेल किंवा वडील गेलेले असतील, वर्षश्राद्ध केली पाहिजे, पुण्यतिथी केली पाहिजे. महाराज आम्ही खूप गरीब आहे, आमच्यानं मोठे कार्यक्रम करणं होत नाही, 1000-1500 समाज आमच्याने जीव घालणं होत नाही, आमच्यानं अन्नदान करणं होत नाही. ठीक आहे, होत नसेल 100 तरी वारकरी जीव घाला. महाराज 100 बी आजच्या घडीला तुम्ही लई सांगितलो, मग 5 वारकरी जीव घाला. महाराज आमचं 5 माणसाचं कुटुंब आहे आणि त्यांना 5 माणसाला जीव घालायचं म्हटल्यानंतर आणावं कुठून? बरं बाबा 5 वारकरी सुद्धा जीव घालणं होत नाही, कमीत कमी 1 तरी वारकरी जीव घाला. महाराज आता ह्याच्या पुढे काहीच बोलू नका. जर तुमच्याने हे सुद्धा करणं होत नसेल, जवळ कुठलं तळ आहे का? बरं नदी कोणती नदी आहे? मांजरा नदीच्या पुलावर न्या त्याला, आणि उघड ढकलून देऊ नका, लाद घालून ढकलून द्या त्याला. विठ्ठल 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 विठ्ठल
आपल्याबद्दल आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या अंतःकरणामध्ये पुत्राबद्दल कळवळा असल्यामुळे पुत्राचं ते कर्तव्य आहे की त्यांनी त्यांची वर्ष श्राद्ध केली पाहिजे, पुण्यतिथी केली पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसमोर हा आदर्श ठेवला पाहिजे. बाबा आपले जे बापदादे गेले आहेत ना, वर्षातून त्यांच्या नावाने पितृजीव घातले पाहिजेत. हा आदर्श तुम्ही पुढल्या पिढीसमोर ठेवा आणि हा आदर्श जर आपण पुढच्या पिढीसमोर ठेवलो, आज आपण आहोत, उद्या आपण गेल्यानंतर आपल्या पुढची पिढी आपल्या नावानं सुद्धा 4 वारकरी जीव घालल आणि त्या निमित्तानं आपल्या सुद्धा पदरामध्ये काहीतरी पुण्य पडेल. आणि आपण जर असं काही केलो नाही ना, मग पुढची येणारी पिढी सुद्धा आपल्यासाठी काही करणार नाही. म्हणून पुढच्या पिढीसमोर सुद्धा जर आदर्श ठेवायचा असेल तर घरामधले जर आई गेलेली असेल, वडील गेलेले असतील, त्यांच्या नावाने अन्नदान केलं पाहिजे, पुण्यतिथी केली पाहिजे, वर्ष श्राद्ध केली पाहिजे. आणि हा प्रसंग डोळ्यासमोर ठेवून सर्व उगली परिवाराच्या वतीने आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम, वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्याकरता जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग आपण कीर्तनरूपी सेवकर्त्या निवडला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराज सर्व मानवजातीला उपदेश करतात. 83,99,999 योनी फिरल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर जीवन जगत असताना, ठीक आहे, जन्माला आपण आलो, जन्माला आल्यानंतर आपल्याला एक ना एक दिवस या मृत्यूलोक सोडून जायचं आहे. कारण मृत्यू लोकामध्ये जन्माला घालत असताना भगवंताने आपल्या खात्यावर 100 वर्ष आयुष्य टाकलेलं आहे, आपल्याला 100 वर्ष आयुष्य प्रदान केलेलं आहे. मग ज्या अर्थी आपल्याला भगवंताने आपल्या खात्यावर म्हणा किंवा आपल्या नावाने 100 वर्ष आयुष्य आपल्याला प्रदान केलेलं असेल, ज्या अर्थी आपल्याला 100 वर्ष प्राप्त झाले, त्या अर्थी मृत्यू लोकांमध्ये आपण 100 वर्ष आयुष्य जगू आपल्या हक्काचं. असं काही सांगता येईल का हो? अजिबात सांगता येणार नाही, अजिबात सांगता येणार नाही. नाहीतर कुणाकुणाला वाटत असेल बाबा या मृत्यू लोकांमध्ये मी जन्माला आलो, आता मी हे मृत्यू लोक सोडून कुठेही जाणार नाही. 4,92,000 आयुष्य कलियुगाचं, 4,92,000 वर्ष मी इथं मृत्यू लोकातच राहणार, मी मृत्यू लोक सोडून जाणार नाही, असं जर कुणाकुणाला वाटत असेल तर लक्षात घ्या, ज्या अर्थी भगवंताने आपल्याला जन्माला घातलं त्या अर्थी आपल्याला एक ना एक दिवस मरायचे, एक ना एक दिवस आपल्याला हे मृत्यू लोक सोडून जायचे. एक ना एक दिवस हा देह नावाचं गाव जे आहे ना, हे देह नावाचं गाव आपल्याला एक ना एक दिवस मागे सोडून निघून जायचे. जर कुणाला वाटत असेल की महाराज या मृत्यू लोकांमध्ये मी जिवंत राहणार, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी लगेच हात वर करा आणि मला सांगा, महाराज 4,92,000 आयुष्य कलियुगाचं, हे संपेपर्यंत मी इथून जाणारच नाही. हात वर करा. मी तर म्हणेन हात वर करेपर्यंत तुमचा जीव निघून गेलेला असेल, हात वर करेपर्यंत. मी माझ्या तोंडचं बोलत नाही, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात बघा, हे काळा नळाच्या तोंडी माशी पंख पाखडी. बरोबर आहे. मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना माशीला पंख काढून उडण्याकरता जेवढा वेळ लागतो ना, तेवढाच वेळ आपल्या शरीरातला जीव जायला लागतो बरं का. तेवढाच वेळ लागतो जेवढा वेळ माशीला आपले पंख काढून उडायला वेळ लागतो, तेवढाच वेळ लागतो आपल्या शरीरातला जीव निघून जाण्याकरता. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, सावध थोडा माया, सावध थोडा माया आशा. घिण चली मग गळा फडेल बासा, घिण चले मग गळा पडेल. ये पुढे हुशार तो जगा घे बुड सागा, पुढे हुशार थोर आहे वळ सागा. राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे
हे पुढे हुशार थोर आहे वळसागा राम राम स्मरा राम राम क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा. हो, संत महात्मे वर्णन करून जातात की बाबा मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना ज्या अर्थी आपण जन्माला आलोय त्या अर्थी आपल्याला एक ना एक दिवस ही मृत्यू लोक सोडून जायचे. माणसाचा सेकंदाचा भरोसा नाही. पंख काढून उडण्याकरता जेवढा वेळ माशीला लागतो ना त्याच्या कमी वेळापेक्षा त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो आपल्या शरीरातला जीव जाण्याकरता. मग कुठल्या भ्रमात जगतोय आपण? अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बाळत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. अल्पायुष्य 100 वर्ष आपल्याला प्रदान केलेलं आहे, परंतु 100 वर्ष आपण मृत्यू लोकामध्ये राहून आयुष्य जगू काहीही सांगता येत नाही. जो तो आपापल्या परीनं कोण 25 वर्ष 30 वर्ष 35 40 45 50 60 ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने लयच भाग्यवान असला तर तुरळक एखादा 100 वर्ष आयुष्य जगतो. नाहीतर 60च्या पुढे जाणं मुश्किल झाले सध्याच्या घडीला. बरोबर आहे. सध्या अटॅकचं प्रमाण एवढं वाढलंय. तो अटॅक नावाचा रोग म्हातारं बघत नाही, तरुण बघत नाही, काही बघत नाही. कोणाला हे अटॅक यायला हो, कोणाला सुद्धा वय बघून अटॅक येईना आता. हां म्हणून भ्रम सोडून द्या. मी मृत्यू लोकातच जिवंत राहणार. ज्या अर्थी आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, जन्माला येत असताना आपण आपल्या मरणाचं गाठोडं येत असताना आपण आपल्या सोबत घेऊन आलोय. ते गाठोडं कधी सुटल आणि आपल्यावर कधी घाला घालल काही मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी मरणाची तव गाठोडी जिने तो जीवरी माप भरी जिने तो जीवरी माप भरी वा वा. माप भरी मरणाची तव गाठोडी पदरी जिने तो जीवरी माप भरी जिने तो जीवरी माप भरी मरणाची तव गाठोडी पदरी जिने तो चिवरी माप मरणाची तव गाठोडी पदरी जिने तो चिवरी माप भरी. ज्या अर्थी आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेलो आहोत, येत असताना आपण आपल्या मरणाचा गाठोडा आपल्या सोबत घेऊन आलोय. ते कधी सुटल आणि कधी आपल्यावर घाला घालेल काही सांगता येत नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. किंवा ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात बघा. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. मृत्यू लोकात आपण जन्माला आलो त्या अर्थी आपल्याला एक ना एक दिवस हे देह नावाचं गाव सोडून द्यायचे
आता आपण ज्या गावामध्ये आज सर्वजण एकत्र जमलोय त्या गावचं नाव काय हो? आंदलगाव. आंदलगावच्या बाजूच्या परिसराचा जर विचार केला तर जवळच भोकरंबा आहे, जवळच सिंदगाव आहे, बरोबर आहे. आणखीन हा जवळच शेर आहे, बक्कळ गाव आहेत. असे ज्याप्रमाणे गाव आहेत ना त्याच पद्धतीने देह नावाचे एक गाव आहे बघा. देह नावाचे एक गाव आहे आणि त्या गावात आपण राहतो. आणि ते गाव सोडून आपल्याला एक ना एक दिवस हे मृत्यू लोक सोडून जायचे. उपजेते नासे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हो, हा देह नास काय, हा देह कुच काय, एक ना एक दिवस हा मातीत जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून जोपर्यंत आपला श्वास चालू आहे, जोपर्यंत आपल्या डोळ्याला चांगलं दिसतं, जोपर्यंत आपले हात काम करतायत, जोपर्यंत आपले पाय काम करतायत, म्हणजे आपली इंद्रिय जोपर्यंत काम करतायत ना तोपर्यंत जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तो आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाये चुको नको. आणि यातच खरं माणसाचं हित आहे. महाराज तुम्ही आम्हाला सांगताय ना परमार्थिक वाटचाल करा, परमार्थिक वाटचाल करा म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय. परंतु आणखीन भरपूर आयुष्य आहे आमच्याजवळ. आत्ता कुठं आम्ही 30-40 क्रॉस केली आहे, आणखी 60-70 वर्ष आहेत आमच्या बशी. आमची सुद्धा लाईफ आहे, आम्हाला सुद्धा आमची लाईफ आमच्या पद्धतीने एन्जॉय करू द्या. परमार्थ करायचे ना, एकदा आमचं बसतान बसू द्या. बसतान बसले की मग आम्ही उठू आणि परमार्थिक वाटचालीला लागू. काय गडबड आहे महाराज? गडबड केलीच पाहिजे. काय गडबड आहे? गडबड केली पाहिजे. का तर जन्मना आपल्या हातात नाही किंवा मरण आपल्या हातात नाही. पुन्हा बघू पुन्हा बघू म्हणून जमत नाही. आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. याच्यातच माणसाचं हित आहे. ऐक रे जना, तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा, हे मना माझी स्मरावा, मना माझी स्मरावा, तुझ्या स्वहिताच्या खुणा, तुझ्या स्वहिताच्या खुणा, तुझ्या स्वहिताच्या पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, हे पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, मना माझी स्मरावा, स्मरावा, मग कैचे रे बंधन, मग कैचे रे बंधन, मग कैचे रे बंधन, मग कैचे रे बंधन, मना माझी स्मरावा, स्मरावा, मग कैचे रे बंधन, मग कैसे रे बंधन, कैसे रे बंधन. ऐक रे जना, तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा, मना माझी स्मरावा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध, किंवा करून या मन शुद्ध भावे. याच्यातच आपलं हित आहे.
म्हणून संत महात्म्याने पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन संत महात्म्याने उपदेश करून सांगितलं, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. परंतु काही माणसांना सवय लागलेली आहे, माणसं सहजासहजी कुठलीच गोष्ट ऐकत नाहीत. जर कोणाला सांगायला गेलं माहिती आहे तू किती शहाणा आहेस, ह्याच्यावरच जग चाललंय आजकाल. कोण कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. कोणाला सांगायला गेलं तर कमीपणा वाटला आहे समोरच्याला. ह्यानं सांगावं का मला, माहिती नाही ह्याचा भूतकाळ काय आहे मला. अरे याचा कसला का आहे ना भूतकाळ, आपल्या हिताचं सांगतो ना तो, मग त्याचं ऐकलं पाहिजे ना आपण. परंतु काही काही माणसाचं डोकं असं असतं, कमजोर असतात काही काही जणांचे विचार, एकदम डोक्यात शिरत नाहीत. म्हणून त्यांना सारखं सारखं सांगावं लागतंय, सारखं सारखं सांगावं लागतं. मग तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच केलं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. विनंती करून सांगितलं ऐकलं नाही, दंडवत घालून सांगितलं सकळांच्या पाया. माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा, लागून या पाया. पाया पडून सांगितलं विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीना. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तरीही ऐकलं नाही. मग शिव्या देऊन सांगावं लागलं, किती सांगू तरी बटकीचे. पूर्वार्धात एक शिव्या बघा, जांभळ्या देऊ नका, फोकसच्या वाला मोठं लट. किती सांगू तरी नाही कती बटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. तुकाराम महाराजांनी या चरणामध्ये उत्तरार्धामध्ये एक शिवी दिली बघा, आणि पूर्वार्धामध्ये एक शिवी दिली. आता जुन्या म्हाताऱ्या बायाला माहीत असेल बघा ही शिव्या, आत्ताच्या पूर्वाला माहीत नाही त्या शिव्या. म्हाताऱ्या बाया म्हणत सुद्धा असतील, आधी जुन्या काळामध्ये शिव्या देत सुद्धा असतील. किती सांगू तरी नाही कती बटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. शिव्या देऊन सांगितलं, नात्र ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलले. काय माय गेली होते भूतापाशी, काय माय गेली होते भूतापाशी. काय माय गेली होती भूतापाशी, काय माय गेली होती भूतापाशी. हरणय मुखासे अरे मुढा, हरणय मुखासे अरे मुढा, हरणय मुखासे अरे मुढा. हरमुखी गाता गाता हरपली चिंता, हरमुखी गाता हरपली चिंता. हे हरी नये मुखासी अरे मोडा, हरी नये मुखासी अरे मोरा, हरी नये मुखासी अरे मोडा. नये मुखासे अरे मोरा, हरी मुखी गाता हर परिचिता, हरी मुखी गाता. हर परिचिता. काय तुझी माय गेली भूतापाशी, हरीने मुकासी अरे मुढा. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. भगवंताचं नाम चिंतन करण्याकरता तुला मृत्यू लोकात पाठवलं होतं, काय केलास मृत्यू लोकात. निस्ते काळे बाजार गेले, काहीच केलं नाही बाकी. काय जबाब देणार आपण त्या टायमाला. मग ज्या वेळेस वेळ हातातून निघून गेलेली असते ना, त्यावेळेस माणसाला पश्चाताप होतो. परंतु त्यावेळेस पश्चाताप होऊन काय कामाचं आहे. जोपर्यंत वेळ आपल्या हातात होती तोपर्यंत माणसाला आपलं हित कळालं नाही. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, ऐसे घडोघडी चित्ता येतो आठव. एकदा हातातून वेळ निघून गेल्यानंतर झालेल्या गोष्टीचा पश्चाताप करून उपयोग नाही. जोपर्यंत आपल्या हातात वेळ आहे तोपर्यंत भगवंताचं नाम चिंतन करा, तो सोडवणार आहे आपल्याला शेवटी, दुसरं कुणीही नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. किंवा ज्ञानेश्वर महाराज सांगतात बघा, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. हो करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन,
मुखी गावे हरीचे गुण मग काही नो हे बाधा मग काही नो हे बाधा बाधा करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण करावे कीर्तन बोला बोला मुखी गावे मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण का होईल महाराज याच्याने मग काही नो हे बाधा काम दुर्जनाचे क्रोधा तुम्हाला जर या जन्म मरण रूपी संसाराच्या कचाट्यातून मुक्त व्हायचं असेल 84 लक्ष योनीतून जर मुक्त व्हायचं असेल तर देवाचं भजन करा शेवटी तो सोडवणार आहे आपल्याला तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या महाराज काय गरज आहे देवावर आधारित राहायची काय गरज आहे आम्हाला सोयरे आहेत आम्हाला धैर्य आहेत आम्हाला मित्र आहेत आमचे गोत्र आहेत काय गरज आहे आम्हाला देवाची महाराज म्हटले बाबा जोपर्यंत शरीरात श्वास आहे ना तोपर्यंत ते तुझ्या सोबत आहेत एकदा जर का शरीरातला श्वास निघून गेला जे माणसं तुझा श्वास चालू होता तू जिवंत होतास तोपर्यंत तू जर रस्त्याने चालू लागलास ना तुझ्या पाठीमागे माणसं राहायची तुझ्या पुढे माणसं राहायची तेच माणसं ज्या वेळेस तुझ्या शरीरातला श्वास बंद होईल ना तुझ्या शरीरातला जीव निघून जाईल ना त्यावेळेस तेच माणसं तुझ्या जवळ यायला भीतील जन हे सुखाचे दिल घेतला जन हे सुखाचे दिल घेतला जन हे सुखाचे जन हे सुखाचे जन हे सुखाचे दिल्या घेतलाचे मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना जोपर्यंत आपल्या हातात सत्ता आहे जोपर्यंत आपल्याजवळ संपत्ती आहे तोपर्यंत ते आपल्या सोबत आहेत एकदा जर का या सर्व गोष्टी निघून गेल्या किंवा शरीरातला श्वास निघून गेला तर मेलेल्या माणसाजवळ जायला लोक भेटतात
कोणते जे रात्रंदिवस त्याच्या सोबत राहत होते तेच लोक त्याच्या जवळ जायला भेटतात. बघा बघा, आपल्या सोयऱ्यातलं म्हणा, आपल्या भाऊकीतलं म्हणा, आपल्या मित्रागोत्रातलं म्हणा, किंवा आपल्या संपर्कातलं एखादं म्हणा, रोज कोण ना कोण वारत असतं. आपण रोज कोणाच्या ना कोणाच्या माहितीला जात असतो. मग साधारणतः आता संध्याकाळचे 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत. 10:30 पावणे 11 वाजता कोणाचा तरी जीव जाऊ द्या. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी संस्कृती आहे की आपल्या इथं संध्याकाळी म्हणजे माती करत नाहीत, दिवसा माती करतात. आता काहीच करा येत नाही, न्यायला बी येत नाही, काहीच करा येत नाही. मग त्याला घरात ठेवावं लागतं रात्रभर. मग नातेवाईकांना फोन केले जातात, बाबा या फलाण्या माणसाचा घरचा माणूस या वेळेला गेलेला आहे, उद्या सकाळी 8 वाजता मैतीचा कार्यक्रम आहे, सर्वांनी उपस्थित राहा सांगितले जातं. मग ज्या घरचा माणूस गेलेला आहे ना, 2-4 माणसाचं कुटुंब असतं त्याचं. गावातला सुद्धा मित्रपरिवार असतो, लांबूनच बघतात निघून जातात, लांबून बघतात निघून जातात. त्याच्या जवळ बसायची डिरिंगच होत नाही, कोणाची हिंमतच होत नाही, एकमेकावर ढकलत राहतात. मग बळबळणं दोघाला बसवले एका रूममध्ये. ज्या रूममध्ये त्याला ठेवलेलं असतं ना, तिथं बसवलं दोघाला बळबळणं. बसले, वेळ निघून चाललाय नाईटचा. 11ला जीव गेला होता, हळूहळू 12 वाजले, 1 वाजला. तू बस मी बस म्हणण्यामध्ये 2 कधी वाजले कळलंच नाही. बसवलं दोघाला मध्ये. संध्याकाळचे 2:30 वाजले, कोणीच नाही जवळ. ती दोघंच आहेत, तो गेलेला माणूस, तिघच आहेत तिथं. अचानक लाईट जाऊ द्या, बरोबर आहे, अचानक लाईट जाऊ द्या आणि त्या रूम मधला बल्ब बंद होऊ द्या, अंधार किरायमध्ये. आणि तशा प्रसंगामध्ये जर चुकून या माणसाचा हात त्या माणसाच्या अंगावर पडला, का हालत होईल त्या माणसाची त्या वेळेला. 72 पितांबर होईल ना, काहीच होणार नाही, दुसरं सुधरत नाही माणसाला. आता का भीती वाटू लागली त्याची. जोपर्यंत तो जिवंत होता, हसत खेळत होता, तोपर्यंत त्याच्यासोबत जायला काहीच वाटत नव्हतं. रात्री बेरात्री कुठेही जायचे, रात्री बेरात्री कुठूनही वापस यायचे. मग आता का भीती वाटली त्याच्याजवळ बसण्याकरता. प्राण निघून गेला त्या माणसाच्या शरीरातला, म्हणून भीती वाटू लागली. पण देव भेट नाही जवळ यायला आणि कुणाला जवळ घ्यायला, बरोबर आहे. म्हणून तोच आपल्याला शेवटच्या श्वासाला तोच आपल्या सोबत येऊ शकतो जगाच्या पाठीवर, दुसरं कोणीही येऊ शकत नाही. महाराज, भरपूर मित्र परिवार आहे आमचा, एक नाही तर दुसरा नाही तर तिसरा. आम्ही विकत घेऊ काही मित्र, असं सुद्धा वाटेल काही जणाला. विकत घ्यायला जाचाल तुम्ही, पैसे द्याचाल बी त्यांना, ती पुन्हा जातील, पुन्हा वापस येत नाहीत. मित्र आले गोत्र आले, तिथं स्मशानी परतले, शेवटी टाकूनी या गेले. मज पडताय मजाळ, नवमास गर्भवासी, कष्ट झाले त्या मातेसी. मित्र आपल्या सोबत येत नाही. मैत्र केला महाबळी कामा नये महाबळी कामा नाही अंतकाळी. आपला किती जरी मोठा मित्र परिवार असला ना, तर ते शेवटच्या श्वासाला आपल्या सोबत येणार नाहीत. महाराज, ठीक आहे, मित्र परिवार आमच्या सोबत येणार नाहीत, परंतु आमचे नातेवाईक नोहे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षण भंगूर. मग महाराज,
आमचा परिवार आमच्या सोबत येणार नाही, आमचा मित्र परिवार आमच्या सोबत येणार नाही, पण ज्या मातेने आम्हाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळलं ती तरी आमच्या सोबत येईल ना? नाही येणार. नवमास गर्भवासी, नवमास गर्भवासी, कष्ट झाले त्या मातेसी, कष्ट झाले त्या मातेसी, तव ती निष्ठुर झाली कैसी, अंती दुरी राहिली. नवमास गर्भवासी, नवमास गर्भवासी. याची अनुभूती नामदेवरायांना आली, याची अनुभूती नामदेवरायांना आली. अंतकाळी मी परदेशी, ऐसे जानो नि मानसी, म्हणून या ऋषिकेशी, शरण मी तुझ आलो. नवमास गर्भवासी, नवमास गर्भवासी. म्हणून नामदेवराय सुद्धा भगवंताकडे मागणी करतात. ऐसे जानो नि या पाही, ऐसे जानो नि या पाही, ऐसे जानो नि या पाही, ऐसे जानो नि या पाही. हा मनुष्य जन्म मागुता नाही, मनुष्य जन्म मागुता नाही, मनुष्य जन्म मागुता नाही, मनुष्य जन्म मागुता नाही. नामा म्हणे तुझे पायी, नामा म्हणे तुझे पायी, नामा म्हणे तुझे पायी, नामा म्हणे तुझे पायी. आठाव देई विठोबा, हा नवमास गर्भवासी, नवमास गर्भवासी. ठावले विठोबा, हा नवमास, नवमास ऐसे जाणून या पायी, मनुष्य जन्म मागुता नाही, नामा म्हणे तुझे पायी. ठाव देई विठोबा. नामदेवराय सुद्धा हीच मागणी करतात. म्हणून जीवन जगत असताना संत महात्म्यांना जो काही अनुभव आला तो अनुभव संत महात्म्यांनी ग्रंथाच्या माध्यमातून, पुराणाच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर प्रगट केला. आणि आज जो कीर्तनाकरता निवडलेला अभंग आहे ना, या अभंगाच्या प्रथम चरणाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात. राजाचे शरीर जाईल क्षणात, राजाचे शरीर जाईल क्षणात, शरीर
कहा गोपीनाथ पावे तीरा कहा गोपीनाथ पावे तीरा कहा गोपीनाथ पावे तीरा जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पाविचिना. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाबा मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो त्या अर्थी आपला एक क्षणाचा भरोसा नाही, एक क्षणाचा भरोसा नाही. म्हणून उठा आली या संसारा, उठा वेगू करा शरण जा उद्धारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना या गोष्टीची अनुभूती आल्यानंतर तुकाराम महाराज पंढरीश परमात्म्याला शरण जायला सांगतात. आणि तुकाराम महाराजांच्या कानावर एक बातमी आली की बाबा आपल्या देहू गावामध्ये मोठी सभा भरलेली आहे. त्या सभेमध्ये मोठमोठे तपी मोठमोठे महात्मे त्या सभेमध्ये आलेले आहेत. मग तुकाराम महाराज सुद्धा गेले त्या सभेमध्ये. आणि तिथं जाऊन तुकाराम महाराज अगोदर त्या संत महात्म्यांच्या समोर साष्टांग दंडवत घालतात. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मग तुकाराम महाराजांना येण्याचं कारण विचारलं जातं. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात मोठमोठे ऋषी मोठमोठे तपी मोठमोठे महात्मे या ठिकाणी आलेले आहेत. तुमचं रोज देवासोबत उठणं बसणं आहे, रोज तुमचा देवासोबत संवाद आहे. तुम्ही रोज देवाकडे जाता, मृत्यू लोकात येता, स्वर्गात जाता, मृत्यू लोकात येता. तुमच्या मर्जीचा खेळ आहे सगळा. मग तुम्ही जर उद्या देवाकडे जात असाल तर माझा एक निरोप आहे. तो निरोप तुम्ही भगवंतापर्यंत पोहोच कराल का. तुकाराम महाराज त्या संत महात्म्यांना विनंती करतात. परंतु त्याच्या अगोदर त्यांची स्तुती करतात तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर.
तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा. तुकाराम महाराज त्या मोठमोठे ऋषी मोठमोठे तपी मोठमोठ्या महात्म्यासमोर हात जोडून उभारलेले आहेत. आणि आपल्याला जर एखाद्याकडून एखादं काम करून घ्यायचं असेल, मी तुम्हाला कीर्तनाच्या सुरुवातीला सांगून गेलो, अगोदर समोरच्या माणसाची स्तुती करावी लागते. मग तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच केलं. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही कृपावंत आहात. एवढंच नाही, तुम्ही कृपेचे सागर आहात. हो, तुम्ही सनकादिक संत, हे संत तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, हे म्हणविता कृपावंत कृपावंत. एवढा करा उपकार, ए उपकार, एवढा करा उपकार. आता तुम्ही कृपावंत, हे साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, जीवलग. घुमटे ते करा माझे, करा माझे, घुमटे ते करा माझे. माझा एक निरूप आहे. महाराज, तुम्ही एवढी स्तुती करायला आमची, म्हणजे नक्कीच तुमचं आमच्याकडे काहीतरी काम आहे. महाराज म्हटले, हो, मग काय काम आहे? माझा एक निरूप आहे. तो निरूप मला भगवंतापर्यंत पोहोच करायचा आहे. एवढा उपकार करचाल का माझ्यावर? एवढा करा उपकार. परंतु निरोप पोहोच करण्याच्या अगोदर त्या देवाला माझा नमस्कार सांगा. एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. आणि मग माझा एक निरोप आहे. तो निरोप तुम्ही भगवंतापर्यंत पोहोच करा. ठीक आहे महाराज, आम्ही ते करू. परंतु तुमचा निरोप कोणता आहे? तो निरोप जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अनाथ अपराधी कोणी नाही त्यासी, अनाथ अपराधी कोणी नाही त्यासी. अनाथ अज्ञानी कोणी नाही, अनाथ कोणी नाही. पाया पे विठ्ठला ठेवी मज, ठेवी मज. पाया देवी मज, हे विठ्ठला ठेवी मज, ठेवी मज. कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. अनाथ अपराधी कोणी नाही त्याला, पाया विठ्ठला, देवी मज पाया पे विठ्ठला. वा वा. कोणी नाही त्यासी, पाया विठ्ठला, देवी मज पाया विठ्ठला, पाया विठ्ठला, पाया. अनाथ ज्ञानी कोणी नाही त्यासी, पाया पे विठ्ठला ठेवी मज. तुकाराम महाराज तो निरोप अभंगाच्या 3ऱ्या चरणाच्या माध्यमातून सांगतात की मृत्यू लोकामध्ये एक तुका नावाचा व्यक्ती राहतो, एक माणूस राहतो. ज्यावेळेस हे मृत्यू लोक सोडून देवा मी तुझ्याजवळ येईन ना, त्यावेळेस मला तुझ्या चरणाजवळ जागा दे, असा निरोप आहे. आणि ज्याचं या जगामध्ये कोणीच नसताना त्या अनाथाचा नाथ जनार्दन असतो. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्यासमोर विनंती करतात, अनाथ ज्ञानी कोणी नाही त्यासी, पाया पे विठ्ठला ठेवी मज. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरूप हा फार सांगा देवा. मग महाराज, आम्ही जर तुमचा हा निरोप त्या भगवंतापर्यंत पोहोच केला तर तुम्हाला खात्री आहे का की तो पंढरीश परमात्मा तुम्हाला त्याच्या चरणाजवळ जागा देईल? त्यावेळेस महाराज म्हणतात, बाबा मला खात्री आहे, मला 100% विश्वास आहे
मला तो पंढरीश परमात्मा त्याच्या चरणाजवळ जागा देईलच देईल. पण तुम्ही जोपर्यंत आहे ना मृत्यू लोकामध्ये, तोपर्यंत किती जरी मोठं संकट माझ्यावर आलं तर त्या संकटाचं निवारण करण्याकरता तो पंढरीश परमात्मा नक्कीच इथं धावून येईल, याची मला खात्री आहे, याचा मला विश्वास आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ऐची करा निरबना, तुका म्हणे ऐची करा निरबना, तुका म्हणे निरवन, तुका म्हणे करा निरवन, तुका म्हणे ऐची करा निरबना, तुका म्हणे ऐची करा निरबना, करा निरवन, तुका करा निरवन, मग तो रक्षण करील माझे, मग तो रक्षण करील माझे, तुम्ही तंत तारे कृपेचे सागर, तुम्ही तंत तारे कृपेचे सागर, मग तो रक्षण करील तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरूप हा फार चांगा देवा, निरूप हा फार चांगा देवा, निरूप हा फार निरूप हा फार निरूप हा सांगा देवा, निरोपा फार सांगा देवा,
करा निरवन मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा विठोबा रखुमाई हाला कुंडली कबरदारी विठोर श्रीदारदेव पधारा जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याशी पायापे विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा तुका म्हणे ऐसे करा निर्वण मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आपल्याच गावातील कैलासवासी भागीरथीबाई सोपानराव उगिले यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या समोर त्यांची दोन पुत्र श्री हरिभक्तपरायण हरिभाऊ सोपानराव उगिले व तसेच गोपाळ सोपानराव उगिले यांच्या माध्यमातून व तसेच कैलासवासी भागीरथीबाई सोपानराव उगिले यांचे नातू नामदेव उगिले यांच्या आदेशावरून आलेली ही कीर्तनरूपी सेवा तसं पाहिलं तर आज माझ्याकडे कीर्तन सेवा येणं म्हणजे आंधळ्याच्या हातात कावळा सापडल्यासारखं काम झाले बरोबर आहे कारण एक काउंसड एक नामांकित कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये आपले आहेत सध्या आणि त्या कीर्तनकारापैकी असा एकही कीर्तनकार नाही की तो नामाच्या गजर चॅनलला ओळखत नाही बरोबर आहे आणि त्या चॅनलचे चालक नामदेवराव जसं नाव तसंच गाव आहे बरं का त्यांचं परंतु नामदेवरायांचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर नामदेवरायांनी आजची ही कीर्तन सेवा माझ्याकडे दिली कीर्तनाला थोडासा उशीर झाला मान्य याच्यामध्ये माझा काहीच दोष नाही एकतर माझ्या हातात ही घडी नाही आणि इथं कुठं घडी नाही त्याच्यामुळं माझी घडी घडीत राहील नाही
थोडेसे 15-20 मिनिट तुमचे जास्त घेतले असू द्या, रात्र आपलीच आहे, गाव बी आपलंच आहे, बरोबर आहे. कीर्तनकार बी आपलीच आहेत, कीर्तन ठेवणारे बी आपलीच आहेत, कोणीच फरक नाही इथं. आणि आम्हाला तर आता रात्री इथंच काढायचे. घरी सांगून आलो आम्ही येताना आज येणार नाही म्हणून, पण 15 वर्षाखालीच घरच्यावानी तुझं तोंड काळं करते वाट लावून दिलेला आहे, बरोबर आहे. जावा जिकडे जायचं आहे तिकडे जावा असो. परंतु 2 दिवसीय कीर्तन महोत्सव आहे. उद्या सकाळी ठीक 9 ते 12 या वेळेमध्ये श्री हरिभक्त पारायण, आमचे गुरुवर्य भागवताचार्य श्री हरिभक्त पारायण महेशजी महाराज माकणीकर याची कीर्तन सेवा सकाळी ठीक 9 वाजता सुरुवात होणार आहे. तेव्हा गावातील सर्व भजनी मंडळ, सर्व भाविक भक्तांनी, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ सर्वांनी सकाळी जास्तीत जास्त लोकसंख्येमध्ये उपस्थित राहायचं आहे. त्यामुळे कार्यक्रमाला शोभा येईल. तसं मला वाटते आसपास म्हटलं तर महेश महाराज पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये येणार आहेत उद्या कीर्तनासाठी, बरोबर आहे. खूप मोठी हस्ती आहे बरं का, कोणाला माहीत असेल किंवा कोणाला माहीत नसेल, बरोबर आहे. एकाच काळामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये 3 महात्मे होऊन गेले. त्यांचे नावं तुम्हाला माहीत असतील, थोडी कीर्तीसुद्धा त्यांची माहीत असेल. इकडे बीड जिल्हा, परभणी जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मारुती महाराज दस्तापूरकर, माऊली महाराज चाकरवाडीकर. त्याच पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यामध्ये एक कानेगाव म्हणून गाव आहे, मारुती महाराज कानेगावकर. त्यांचे पंतू श्री हरिभक्त पारायण महेशजी महाराज माकणीकर हे उद्या आपल्या गावामध्ये येणार आहेत. तेव्हा सर्वांनी, भजनी मंडळ असतील, सर्व भाविक भक्त असतील, यांनी सर्वांनी सकाळी वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. वाच कीर्तनाला आवर्जून उपस्थित असणारे, ज्यांचं लेट पण थेट आगमन झालं, आमच्या लातूर जिल्ह्याचं वैभव श्री हरिभक्त पारायण भूषण महाराज तळणीकर हे सुद्धा कीर्तनाला उपस्थित राहिले. आता उशीर का झाला म्हणून विचारलो, तर आज त्यांचा वाढदिवस आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून आम्हाला बी काही जास्त बोलायला जमलं नाही. आज जमलं नाही बोलायला, परंतु आजचं त्यांना आम्ही उद्या बोलू, बरोबर आहे नामदेवराव, की बाबा यायला उशीर का झाला, बरोबर आहे ना. असो, परत एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हरिदानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 हे तुकाराम 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 हरे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हरे तुकाराम 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 बोला बुंडली कबरधारी विठोर श्री ज्ञानदेव तुकाराम 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 बुंडली कबरधारी विठोर श्री ज्ञानदेव तुकाराम. निर्वण तुका म्हणे ऐसे करा 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 निर्वण मग तो रक्षण करील माझे मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर
करील माझे मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुका म्हणे ऐसे करा निर्भण तुका म्हणे ऐसे करा निर्भण तुका म्हणीसी कर निर्वण तुका म्हणीसी कर निर्वण मग तो रक्षण करील माझे मग तो रक्षण करील माझे मग तो रक्षण हे मग तो रक्षण रक्षण मग तो रक्षण मग तो रक्षण मग तो रक्षण करील माझे मग तो रक्षण करील माझे मग तो रक्षण करील माझे करील हे मग तो रक्षण मग तो रक्षण मग तो रक्षण करील माझे 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 तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर सागर तुम्ही संत सारे कृपेचे 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 सागर तुम्ही संत सारे
कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरुपहार सांगा देवा निरुपहार सांगा देवा तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरुपहार सांगा देवा कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर सांगा देवा निरुपहार सांगा देवा तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे